पांडू रे, सगळी आपली माणसं भेटली रे, पण जो भेटायला हवा होता तो माझा पांडूच भेटला नाही। सांग ना कुठे आहे तो? पांडूचे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत रे। पांडूनेच तुला माझ्या सोबत सासरी पाठवलंय। तू माझी सोबतीला नसतास तर मी इतका छळ कसा सहन करू शकले असते रे? पांडूमुळे शक्य झालंय ना। माझ्या बरोबर हसणारा, माझ्या बरोबर रडणारा आणि माझ्या बरोबर लढणारा पांडू कुठे आहे रे? कुठे आहे रे? सांग ना माझा पांडू कुठे आहे? पुरे मी इथंच आहे, रडू नको। थांब, मी येतो। एक शब्द भी इथला बाहेर जाता कामा नये। आणि जर इथलं बाहेर कोणाला कळलं तर मग तुझ्या सखूचा जीव गेला समज। पंकज साहेब भेटू, मला भी तुला भेटायचं आहे, समज सांगायचं आहे। मी तुला भेटलो असं त्या बाबाजीला कळलं तर तो तुझा जीव घेईन ग। पुरे समोर दिसते आहेस पण भेटू नाही शकत। सांगणार आहे विठुराय, कुठे आहे पांडू? जिथे कुठे असेल ना तिथे त्याला सुखरूप ठेव। त्या दिगूला सोडलंय त्या सखूच्या माग, तिला घरला परत आणाया। तर दिगू त्याचं काम चूक करेलच, पण त्या उंदराला सोडू नका। त्या पांडूवर बारीक नजर आहे ना व तुझी? तर आपला माणूस आहे पार्टीवर। बजावलंय ना त्याला। गाव सोडू पत्तूर त्या पांडूला एकटं नाही सोडायचं। दयावला ती गाठते ती, भरोसा नाही त्याचा। पाड बी हलवलते बी ना। नाही बाबाजी, पुरतात चिमट्यात ठेवलं त्याला। आपला यमाजी आहे त्याच्या माग। ठीक आहे, जा तू आणि त्या मनोरमेच्या घरावर बारीक लक्ष ठेव। जा। जी बाबाजी। सखू, आता माझ्या पंजातून सुटू नाही शकणार आहे तू। आता पकडणार मी तुला। काय भी कर, पण आता मला शरण येण्या वाचून तुझ्याकडे दुसरी वाटच नाही। नागासर येशील तू माझ्या पायाशी, नागासर। जय जिंकरोबा। सखू, खीर आवडली ना ग? दूध आणि शेवयच दिसतायत। अशी खीर खायची सखूला सवय असेल ना, ती संपवेल एकटीनच सगळी। आवडली ना? आवडली, सर्वांनी खाल्ली। सखू बाळा, तू का उठलीस? अगं झोप ना, आईच्या कुशीत झोप। झोप। ये बाय।
सखू बरं वाटतंय ना ग? अहो सखूबाई, सांगा तरी आम्हाला तुमचे अहो कसे आहेत ते? दिसतायत रेखीव आणि गोड, पण स्वभावाने आहेत का गोड का चिडका बिब्बा आहेत? सखूचा नवरा लगेच तिला ओरडला. नमस्कार. आलात? सखू अगं काय हे? ऐकू कुठे येतं हिला? बालिशपणा भरलाय नुसता अंगात. स्वतःला सांभाळा बघ जरा. नाक वाहतय, डोळे लाल झालेत, खोकतीयस. बरोबर आहेत अहो जरा चिडके बिब्बे, पण पोटात मात्र त्यांच्या माया आहे आणि हसले ना की खूप गोड दिसतात. जणू डोळ्यासमोरच दिसतायत. अशी काही मला बघितलं तरी चक्क कूस वळवून निजूनच आहे. खुळी आहे काही. आणि हे काय घातलंय? बघू बाई, अहो खरं झालं की काय? जावई बापू, अहो या ना या. अहो थांबा, औक्षण तर करू देत. हो ना. ओवाळ्याचं ताट आणि पाणी भाकर तुकडा घेऊन ये लवकर. हो आलेच. क्षमा करा, आम्हाला कल्पनाच नव्हती तुम्ही येणार ते. नाहीतर तयारी केली असती. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही आलात इतकं बरं वाटतंय आम्हाला. होय हो. आताच लेक भेटली आणि लगेच जावई, म्हणजे आमच्यासाठी दिवाळी दसराच अगदी. म्हटले ना मी, अहो असले की खूप गोड दिसतात.